बीड जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पंपावर अभूतपूर्व अशा रांगा लागल्यात। ही परिस्थिती राज्यात कुठेच नाहीये, फक्त बीड जिल्ह्यातच एवढ्या रांगा का लागल्या असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडलाय। मात्र जिल्हा प्रशासन, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कोणीही या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही। जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी लग्नात, लग्नाच्या वरातीत नाचण्यात आणि उद्घाटन करण्याच्या कामात व्यस्त आहेत, तर जिल्हा पुरवठा अधिकारी वाळूच्या नियोजनात व्यस्त असल्यानं वाहनधारकांना भर उन्हात पेट्रोलसाठी रांगा लावण्याची वेळ आली आहे। हा सगळा प्रकार नेमका काय आहे, बीड जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नेमकी कधी दूर होईल, हेच आपण या व्हिडिओत समजून घेण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। बीड जिल्ह्यात जवळपास 203 च्या आसपास पंप आहेत। मागच्या रविवारपासून म्हणजे 26 एप्रिल पासून जिल्ह्यात डिझेलची टंचाई निर्माण झाली होती, परंतु हळूहळू पेट्रोलचा देखील तुटवडा सुरू झाला। जिल्ह्यात टंचाई निर्माण होत आहे हे पेट्रोल डिझेल पंप असोसिएशनने 8 दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला भेट घेऊन सांगितलं होतं। त्यांचं म्हणणं होतं की कंपनीकडून पुरेसा पुरवठाच होत नाही। रोज 12,000 लिटरची मागणी असताना केवळ 4,000 लिटरच पुरवठा होतोय, त्यामुळे ग्राहकांना काय द्यायचं असा सवाल पंप चालकांनी केला होता। त्यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले होते की सेल्स ऑफिसर यांना पत्रव्यवहार करून नियमित पेट्रोल डिझेलचा पुरवठा करण्याचे निर्देश देतो, पण त्यांच्या या आश्वासनानंतरही पुरवठा सुरळीत झालेला नाहीये। आज परिस्थिती अशी आहे की बीड जिल्ह्यातील 4 ते 5 पंपावर पेट्रोल डिझेल मिळतंय, पण दुसरीकडे जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी म्हणतात हिंदुस्थान पेट्रोलियमचे 30 टँकर व भारत पेट्रोलियमच्या 33 टँकर मार्फत इंधन पुरवठा सुरू आहे। त्यांच्या मते शनिवारी म्हणजेच 2 मेच्या रात्रीपर्यंत परिस्थिती सुरळीत होईल, परंतु 4 मेचा संपूर्ण दिवस संपत आला तरी जिल्ह्यातील पुरवठा साखळी व्यवस्थित झालेली नाही। ते म्हणतात काही ठिकाणी साठा उपलब्ध असूनही संभाव्य दरवाढीच्या चर्चेमुळे विक्री रोखल्याच्या तक्रारी समोर आल्यात। यावर प्रशासनानं सर्व तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांना पथके तयार करून तपासणी करण्याचे आदेश दिलेत। साठा असूनही विक्री न करणे किंवा जादा दराने विक्री केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता। स्वामी यांनी असंही सांगितलं होतं की वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा यांनी डिझेलचे साठे करून ठेवलेत, त्यामुळे हायवेवरील सर्व पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवतोय। मुळात कार्यारंभचा असा प्रश्न आहे की हायवा चालक साठा करून किती करतील? यापूर्वी वाळूच्या हायवा चालू नव्हत्या का? मग आजच हा तुटवडा कसं काय सुरू झालाय? बीडच्या शेजारी असलेल्या धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, परभणी, लातूर या जिल्ह्यात कुठेही इंधन टंचाई नाहीये, मग फक्त बीड जिल्ह्यातच ही टंचाई का? प्रशासन टंचाईबाबत जे दावा करतंय ते पूर्णपणे खोटा असल्याचं आम्हाला वाटतंय। पुढे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडून असाही दावा करण्यात आलाय की इंधनाची संभाव्य दरवाढ होण्याच्या शक्यतेने डेपो चालक पंप चालकांना पुरेसा इंधन सप्लाय करत नाहीत। जर हे उत्तर खरं असेल तर मग अधिकारी काय करतात? त्यांनी संबंधित कंपनीशी, जबाबदार अधिकाऱ्यांशी बोलून ही कृत्रिम टंचाई दूर करण्याचं त्यांचं काम नाहीये का? केवळ बसल्या जागी वाळू वाहतूकदारांवर टंचाईचं खापर फोडण्याचा प्रकार म्हणजे जिल्हा प्रशासनाचा बालिशपणा यातून समोर येतोय। जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार लाभलेल्या आहेत। त्या बारामती आणि पुण्यात राहत असल्याने बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसल्याचं दिसून येत आहे। मंत्री पंकजाताई मुंडे 2 दिवसांपासून बीडमध्ये आहेत, त्यांच्यासोबत आमदार धनंजय मुंडे दिसतायत, मात्र या दोघांनाही इंधन टंचाईबद्दल जनतेचे होणारे हाल दिसत नाहीत। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर नाचताना दिसतायत, त्यांना जनतेने नाचायला आमदार केलंय का असा सवाल सामान्य नागरिक विचारतायत। आमदार सुरेश धस हे आपल्या मुलाच्या लग्नात व्यस्त आहेत, तर आमदार विजयसिंह पंडित, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके, खासदार बजरंग सोनवणे यांनाही इंधन टंचाईवर काहीच वाटत नाही का? सामान्य जनतेला होणारा त्रास ते उघड्या डोळ्यांनी कसा काय बघू शकतात, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। रविवारी नीटची परीक्षा होती। या परीक्षेसाठी खेड्यापाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना इंधन टंचाईचा मोठा फटका बसलाय। लग्न सराईसाठीची वाहनं देखील इंधनाअभावी जागेवर थांबून होती। शेतकऱ्यांना खरीप पूर्व मशागतीची कामे करायची आहेत, मात्र त्यांनाही डिझेल मिळत नाही। ज्या पंपावर पेट्रोल डिझेल मिळत आहे तिथे दुचाकीला केवळ 200 रुपयांचं, तर मोठ्या वाहनांना 500 रुपयांचं पेट्रोल डिझेल देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्यात, पण या सगळ्या वरवरच्या उपाययोजनेत सामान्य जनतेचे प्रचंड हाल झालेले आहेत। या सगळ्या प्रकाराला बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी आणि जिल्ह्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधी, जिल्ह्याच्या निष्क्रिय पालकमंत्री जबाबदार असल्याचं दिसून येत आहे। हा व्हिडिओ तयार करण्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या आहेत। आज 80 टँकर दाखल होत असल्यानं परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक साठेबाजी टाळावी, कारण त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि अपघाताचा धोका वाढतो।
पंप चालकांना अधिक इंधन मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर काळा बाजार रोखण्यासाठी तहसीलदार, पुरवठा विभाग यांनी तपासण्या सुरू केल्यात. कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलंय. त्यांचं हे आवाहन म्हणजे प्रशासनाची नेहमीची गुळगुळीत उत्तर आहेत. जनतेला तातडीने दिलासा हवाय, तो मात्र कुठेही मिळताना दिसत नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.